लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर सेकंड इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. ओके, देन अनालिटिकल केमिस्ट्री फॅसिलिटेड विथ इन्व्हेस्टिगेशन ऑफ केमिकल कंपाऊंड ऑफ सबस्टन्स. ओके, ज्यावेळेस आपण केमिकल सबस्टन्सचं इन्व्हेस्टिगेशन करतो, अनालिसिस करतो, त्यामध्ये काय काय हे शोधण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला म्हणतो आपण अनालिटिकल केमिस्ट्री. Then in this we can basically use instruments and methods to separate, identify and quantify the matter study. म्हणजे आपण जे काही मॅटर स्टडी करत असतो याचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन आणि त्याचं क्वांटिटी म्हणजे त्याचं मास, व्हॉल्यूम, व्हॉट एव्हर इट मे बी. तर ह्या तिघा गोष्टी सेपरेट करण्यासाठी आपण जे काही इन्स्ट्रुमेंटल किंवा मेथड्स यूज करत असतो that are included in a analytical chemistry and that known as analysis. Then analysis provide physical and chemical information about sample of matter. जे काय आपण मॅटर्स मधलं सॅम्पल घेतलेलं आहे याचं फिजिकल किंवा केमिकल इन्फॉर्मेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यावेळेस करण्याची गरज पडते, अनालिसिसची गरज पडते. आणि अनालिसिस इज अ टू टाइप. फर्स्ट इज दी क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड सेकंड इज दी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. Then qualitative analysis is used to detect presence or absence of element in compound and chemical composition of mixture. म्हणजे कंपाऊंड असेल तर याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट कंबाईन असतात, तर ह्या नंबर ऑफ एलिमेंटचा प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिसची गरज पडते. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. देन व्हॉट इज द क्वांटिटेटिव्ह अनालिसिस? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कोणाला म्हणायचं? देन इट विल एक्सप्लेन द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ एलिमेंट इन कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये जे काय असतील त्यांचा रिलेटिव्ह प्रपोर्शन एक्सप्लेन करणारी जी काही ब्रांच आहे तिला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. इट विल बेसिकली बेस्ड ऑन क्वांटिटी. ही जी टर्म असते ही कशावर बेस्ड असते? क्वांटिटीवर बेस्ड असते, म्हणून तिला आपण क्वांटिटेटिव्ह म्हणतो. ठीक आहे, मग आता इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक analytical chemistry. Then basically analytical chemistry is used to study of organic and inorganic chemistry. त्यांचं जे काही अनालिसिस असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड यांचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीची गरज पडते. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट in monitorization of composition of raw material, intermediates and product of the reaction. जे काही रिॲक्शन आहे रिॲक्शन मध्ये काहीतरी रिॲक्टंट असेल, प्रोडक्ट असेल, रिॲक्शनचे इंटरमिडिएट्स असतील तर यांच्यावर मॉनिटरेट करायचं काम, यांच्यावर ऑब्झर्व करायचं काम कोण करत असतं? अनालिटिकल केमिस्ट्री करत असते. अनालिसिस ऑफ एअर, अनालिसिस ऑफ सॉइल अँड फर्टिलायझर्स, अनालिसिस ऑफ ड्रग्स इन फॉरेन्सिक सायन्स. म्हणून मग त्याच्यावरनं सांगू शकतो आपण अनालिटिकल केमिस्ट्री कन्सिस्ट ऑफ क्लासिकल वेट केमिकल मेथड अँड मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड्स. देन मोस्ट इज द इम्पॉर्टंट अनालिसिस. देन अनालिसिस कॅरिड आउट फॉर स्मॉल सॅम्पल. ओके, analysis always carried out for small sample of material not to be tested entire bulk. पूर्ण बल्क कधीच टेस्ट करत नाही, त्यातला लिमिट थोडा सॅम्पल घेऊन जो आहे तोच आपण काय करत असतो? टेस्ट करत असतो. मग ज्यावेळेस आपण अमाऊंट जो आहे सॉलिड सॅम्पलचा हा जर फ्यू ग्राम्स घेतला, लिमिटेड घेतला, कमी प्रमाणात घेतला, तर त्यावेळेस जे काही अनालिसिस टाइप होतो त्याला म्हणतो आपण सेमी मायक्रो अनालिसिस. दॅट नोन ॲज सेमी मायक्रो अनालिसिस. अँड सेमी मायक्रो अनालिसिस अगेन क्लासिफाइड इंटू टू टाइप. द फर्स्ट वन विल बी क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड सेकंड इज दी क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तेच क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह पूर्ण चॅप्टरवर येणार आहे परत परत. मग क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय असतं? Then classical quantitative analysis include separation such as
प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्टिलेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे काय? ज्यावेळेस लिक्विड मध्ये सॉलिड सबस्टन्स प्रेझेंट असेल त्याला म्हणतो आपण प्रेसिपिटेशन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? एक मिक्सचर आहे, मिक्सचर मधून एक पर्टिक्युलर इलिमेंट ज्यावेळेस आपल्याला सेपरेट करायचं असेल त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्शन. आणि डिस्टिलेशन म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला दोन वेगवेगळे लिक्विड दिलेले आहेत, मिक्सचर दिलेले, आणि याला जर आपल्याला सेपरेट करायचं असेल त्यावेळेस आपण कुठली टेक्निक यूज करत असतो? डिस्टिलेशन यूज करतो. ठीक आहे. मग त्याच्यावरनं मग आपल्याला जर आयडेंटिटी जर क्रायटेरिया वापरायचा असेल तर त्यावेळेस आपण आयडेंटिटीसाठी क्रायटेरिया वापरत असतो. डिफरन्स इन कलर, डिफरन्स इन ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट रेस्पेक्टिव्ह. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कन्सिस्ट ऑफ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. आता व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणजेच काय? तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणजे टायट्रेशन. तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे टायट्रेशनचे, तर टायट्रेशन्स मध्ये काय असतं? एक व्हॉल्यूम, एका सबस्टन्सचा व्हॉल्यूम हा फिक्स घेतलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल अबाउट टायट्रेशन, मला आता व्हॉल्युमेट्रिक एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. मग टायट्रेशन बद्दल जर मला सांगायचंय तर मी टायट्रेशन बद्दल काय सांग. मग जर मला सपोज सांगितलं गेलं की मला टायट्रेशन करायचंय ऍसिड वर्सेस बेस. टायट्रेशन कुणाचं करायचंय? ऍसिड वर्सेस बेस. ओके. आता ऍसिड आणि बेस यांचं जर मला टायट्रेशन करायचंय, मी ऍसिड म्हणून एक कॉमनली यूज केला जाणारा ऍसिड घेतला HCl, आणि बेस म्हणून कॉमनली यूज केला जाणारा बेस घेतला NaOH. ओके. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट चॅप्टर शिकले तर फर्स्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट सुद्धा सांगितले गेले किंवा काही ॲपरेटस सांगितले गेले. तर त्याच्यामध्ये एक ॲपरेटस असतं ते ह्या पद्धतीचं असतं की जे स्टँडला हँगिंग असतं या पद्धतीचं, आणि त्याला इथं खालच्या बाजूला स्टॉप वॉच लावलेला असतो, आणि आणि त्याच्यावर इथं मार्किंग दिलेली असते या पद्धतीने. ओके. तर याच्यामध्ये आपण वरच्या बाजूने काय करत असतो? सपोज हिचा व्हॉल्यूम 25 ml आहे, तिचा व्हॉल्यूम 25, तर वरच्या बाजूला 0 असेल आणि खालच्या बाजूचं एंड काय असेल? 25. म्हणजे ह्या मार्किंग पासून तर ह्या मार्किंग पर्यंत जे काही सोल्युशन आहे हे किती आहे? 25 ml सोल्युशन. जर मी ह्या ब्युरेट मध्ये NaOH चं सोल्युशन फिलअप केलं, ब्युरेट मध्ये काय केलं? दिस नोन ॲज ब्युरेट, जी आपण स्टँडला लावलेली असते तिला म्हणतो आपण ब्युरेट. ओके. ह्या पद्धतीने मी हे घेतलं. त्याच पद्धतीने एक ॲपरेटस अजून असतं, इट विल लुक लाईक फनेल, कोन, या पद्धतीचं कोन सारखं दिसतं, दॅट नोन ॲज कोनिकल फ्लास्क. आणि मी कोनिकल फ्लास्क घेतला आणि ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये मी ॲक्युरेट 10 ml HCl सोल्युशन घेतलं. काय घेतलं? 10 ml HCl सोल्युशन. मी ब्युरेट मध्ये पूर्ण NaOH जे आहे ते NaOH चं लिक्विड काय केलं? पूर्णपणे फिलअप करून दिलं या मार्किंग पर्यंत, 0 पर्यंत. ठीक आहे. पूर्ण सोल्युशन फिलअप केलं. 10 ml मी HCl घेतलं आणि HCl मध्ये इंडिकेटर ऍड केला. इंडिकेटर, आता गाडीला इंडिकेटर असतो. का असतो बरं का इंडिकेटर? काय काम असतं इंडिकेटरचं? कुठलंही व्हेकल घेतलं तुम्ही, मग ते एरोप्लेन पासून तर सायकल, प्रत्येकाला इंडिकेटर असतं. मग इंडिकेटर इज यूज टू शो डायरेक्शन. इंडिकेटर काय काम करतं? तर डायरेक्शन दाखवायचं काम करतं. डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण इंडिकेटरचा यूज करतो. ओके. मग रिॲक्शन मध्ये इंडिकेटर सुद्धा काय करतो? रिॲक्शनची डायरेक्शन दाखवतो. म्हणजेच काय करतो तो? रिॲक्शनचा एंड पॉइंट दाखवत असतो. एंड पॉइंट म्हणजे जिथं रिॲक्शन जाऊन थांबेल तो दाखवायचं काम हा इंडिकेटर करतो. म्हणून इंडिकेटर हा रिॲक्शन मध्ये महत्वाचा आहे. तिथं मी एक इंडिकेटर घेतला, फिनोप्थेलिन.
किंवा मिथिल ऑरेंज. फिनोल्फ्थेलिन किंवा मिथिन ऑरेंज ह्या पद्धतीचे मी इंडिकेटर्स घेतले. ओके, ह्या पद्धतीचे 2 इंडिकेटर घेतले. त्यापैकी मी सपोज कॉमनली आपण फिनोल्फ्थेलिन यूज करतो ह्या प्रोसेससाठी, म्हणून मी फिनोल्फ्थेलिन घेतला इंडिकेटर आणि याचे 2 ड्रॉप, फक्त 2 ड्रॉप ह्या लिक्विड मध्ये टाकले. त्यावेळेस ह्या लिक्विडचा कलर जो होता हा कसा होता, कलरलेस होता. म्हणजे हे जे मला मिक्सचर तयार झालं 10 ml HCl प्लस फिनोल्फ्थेलिन, 2 ड्रॉप ऑफ फिनोल्फ्थेलिन. ओके, या पद्धतीने कलरलेस लिक्विड तयार झालं. त्यानंतर मी ते कलरलेस लिक्विड काय करेल, ह्या इथं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क जो आहे, ह्या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मधून एक एक ड्रॉप NaOH चा त्याच्यात ऍड करत जाईल. कारण की इकडे खालच्या बाजूला कॉक आहे, हा कॉक जर मी ऑन केला तर काही ड्रॉप्स पडत जातील. जसे जसे ड्रॉप पडत जातील तसं HCl चं सोल्युशन काय करत जाईल, स्टर करत जाईल. स्टर केल्यावर बऱ्याचदा असं होईल की आपल्याला कलर ऑप्टेन होईल, पिंक कलर, पण आपण हे कोनिकल फ्लास्क चेक केल्यावर डिसअपियर्स. जोपर्यंत आपल्याला लाईट पिंक कलर भेटत नाही, लाईट पिंक कलर इज दी एंड पॉइंट फॉर द रिएक्शन. हा लाईट पिंक कलर ऑप्टेन झाला की आपण याची ऍडिशन थांबू. जेवढा व्हॉल्यूम NaOH चा ऍड होईल 0 पासून 25 कडे येताना, ते काय झालं, तुमचं व्हॉल्यूम झाला कुणाचा, NaOH. आणि ह्या पद्धतीने आपण HCl चा व्हॉल्यूम घेतला 10 ml, NaOH चा व्हॉल्यूम घेतला पर्टिक्युलर ml, आणि ह्या पद्धतीने काय केलं आपण, त्यांचं टायट्रेशन केलं. अशा टायट्रेशनला काय म्हटलं जातं, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हटलं जातं. की इथं व्हॉल्यूम आपण कन्सिडर केला आणि व्हॉल्यूम कन्सिडर करून आपण त्या सॅम्पलचं काय केलं, आयडेंटिफिकेशन केलं, त्यांचं अनालिसिस केलं. त्याला म्हणतो आपण व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, दॅट ऑल्सो नोन ॲज टायट्रेशन. दुसरं जे असतं ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये बेसिकली वॉटर क्वांटिटी इन सॅम्पल आर टेस्टेड. की सॅम्पल मध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे. जर आपण सॅम्पलला जर हीटिंग केली तर हीटिंग केल्यानंतर त्याच्यामधलं किती प्रमाणातलं वॉटर इव्हॅपोरेट होतं, हे डिटरमाइन करण्यासाठी आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचा यूज करतो. पण बेसिकली ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस या तुम्हाला बेसिक एज्युकेशनला नाही, या तुम्हाला सर्व हायर एज्युकेशनला भेटतील. एक तर तुम्ही ज्यावेळेस केमिस्ट्रीमध्ये SY किंवा थर्ड इयर किंवा सेकंड इयर किंवा MSc ला जर गेलात तर त्यावेळेस तुम्हाला तिथं ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस पाहायला भेटतील. 11-12च्या सिलेबसमध्ये किंवा प्रॅक्टिकल्समध्ये ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस नाही आहे. ओके, आपल्या सिलेबसमध्ये ते इन्क्लुडिंग नाही. ओके, त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. की याच्यामध्ये काय करतो आपण, याच्यामध्ये आपण क्वालिटी रिप्रेझेंट करतो, यांच्यामध्ये काय करतो आपण, क्वांटिटी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता मला कुणीतरी एकाने प्रश्न विचारला आहे की आपण इथं लिहिलं अनालिटिकल केमिस्ट्री कन्सिस्ट ऑफ क्लासिकल वेट केमिकल मेथड्स. आता वेट केमिकल मेथड्स म्हणजे काय, तर वेट मीन्स वॉटर हायड्रेटेड, अशा काही मेथड्स असतात की ज्याच्यामध्ये आपण ॲक्वियस सोल्युशन तयार करतो आणि ॲक्वियस सोल्युशन पासून अनालिसिस करतो. पुढच्या पार्टमध्ये ते येणार. त्यामुळे आता केमिकल मेथड ज्या आहेत, केमिकल मेथड्स क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिसच्या, त्याच्यात ह्या गोष्टी येणार आहेत, तिथं आपण त्या ऑलरेडी डिस्कस करू. ठीक आहे. मग कालचं जे होतं ते समजलं. तर मग आज आपण पुढे जाऊया. आजच्या पार्टमध्ये आपल्याला तेच अनालिसिस जे आहेत त्या मेथड ज्या आहेत ह्याच मेथड आपल्याला डिस्कस करायच्या. ठीक आहे. देन फर्स्ट केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे. मेथड फॉर क्वालिटेटिव्ह अनालिसिस.
ज्यावेळेस केमिकल अनालिसिस होतं, देन इन qualitative analysis, in qualitative analysis, analysis of sample is carried out mainly two stages. अनालिसिस जे हे मेनली किती स्टेजेस मध्ये केलं जातं, 2 स्टेजेस मध्ये केलं जातं. देन द फर्स्ट, मी त्याला स्मॉल ए ने रिप्रेझेंट करतो, ड्राय मेथड. Okay, and the second is a wet method. ड्राय मेथड अँड वेट मेथड. ठीक आहे. आता ह्या दोघं मेथड जे आहेत ह्या शिकवताना मी पॅरलली सांगतो. ठीक आहे. आता ड्राय मेथड मध्ये काय असतं, देन इन दिस सॅम्पल आर नॉट वेटेड or hydrolyzed during analysis. That means sample analyze in dry state. सॅम्पल अनालाइज इन अ ड्राय स्टेट, म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं जे काही हे असेल म्हणजे सॅम्पल जो आहे याला आपण वेटेड करत नाही. हा कसा केला जातो, सिम्पली ड्राय फॉर्म मध्ये घेतला जातो. बट इन वेट मेथड, in this sample become weighted or hydrolyze before analysis. म्हणजे अनालिसिस करण्याच्या आधी सॅम्पल जो आहे तो काय केला जातो, दॅट मीन्स सॅम्पल first dissolve before analysis. म्हणजे अनालिसिस होण्याच्या आधी सॅम्पल काय केला जातो, डिझॉल्व केला जातो आणि मग नंतर काय केला जाईल, तो त्याचं टेस्टिंग जे आहेत, अनालिसिस जे आहेत त्या केल्या जातील. बेसिकली the dry method is used in preliminary state. ज्या काही प्रिलिमिनरी टेस्ट असतात ह्या प्रिलिमिनरी टेस्ट साठीच आपण ड्राय मेथड यूज करत असतो इन क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ड्राय मेथड जी आहे ही कोणासाठी यूज केली जाते, बेसिकली फॉर प्रिलिमिनरी टेस्ट. तर वेट मेथड जी असते ही कशासाठी यूज केली जाते, ज्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर डिटेक्शन करायचं असेल फंक्शनल ग्रुपचं, ओके, किंवा त्या पर्टिक्युलर इलिमेंटचं डिटेक्शन ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस आपण
वेट मेथड यूज करत असतो, ते पण लिहून घेऊ आपण. वेट मेथड is used to determine the functional group or detection of element. Group of elements. म्हणजे याचा अर्थ असा नाही होतं की वेट टेस्ट फक्त फंक्शनल ग्रुप किंवा डिटेक्शन ऑफ ग्रुप सांगेल. ड्राय टेस्ट सुद्धा आपण युटिलाइज करू शकतो किंवा यूज करू शकतो. ओके. आता प्रिलिमिनरी टेस्ट म्हणजे काय, तर ज्या प्रायमरी टेस्ट असतात, प्रायमरी टेस्ट म्हणजे त्याचा ऑर्डर, कलर, टेस्ट, स्मेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिटरमाइन करणं, त्याला आपण म्हणजे जे आपण बेसिकली आपल्याला कुठलाही सॅम्पल जर दिला, कुठलाही पावडर दिलं, मिक्सचर दिलं, तर ह्या मिक्सचरला आपण पाहिल्याबरोबर ज्या गोष्टी इझिली सांगू शकतो फर्स्ट लुक मध्ये, त्याला आपण प्रिलिमिनरी टेस्ट म्हणतो. आलं लक्षात? चला नेक्स्ट. Then next, the the qualitative analysis of the qualitative analysis the qualitative analysis of organic the qualitative analysis of organic and inorganic qualitative analysis of organic and inorganic compounds involve different type of test. The qualitative analysis of organic and inorganic compound involve different types of टेस्ट. आपल्या त्यामध्ये काय भेटतील आपल्याला, डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट ऑब्झर्व होत असतात. ठीक. चला नेक्स्ट त्याला जाऊया आपण. Then next, the majority of organic compounds are composed of relatively small number of elements. ठीक आहे. आता आपण जे काही सेंटेन्स लिहिलं याचा मिनिंग काय झालं, द मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर कंपोज ऑफ रिलेटिव्हली स्मॉल नंबर ऑफ एलिमेंट. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपल्याला जे काही एलिमेंट सापडत असतात, द मोस्ट इम्पॉर्टंट आता यांच्यामध्ये कुठले कुठले इम्पॉर्टन्स आहेत, 1R. मग आता कोण कोण आहे, बेसिकली कार्बन इज द मोस्ट इम्पॉर्टंट, देन हायड्रोजन, then oxygen. That three are the most important.
नायट्रोजन, सल्फर, ठीक आहे, हॅलोजन. हॅलोजन्स म्हणजे कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, अँड फॉस्फरस. तर हे जे एलिमेंट्स आहेत, द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स आर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस. दॅट आर दी मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे जे इथे सर्व महत्वाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि हे स्मॉल क्वांटिटीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सापडत असतात. ओके, देन एलिमेंटरी, qualitative analysis, is concerned with detection of presence of these elements. Analysis आपल्याला काय एक्सप्लेन करतं? कन्सर्न विथ डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स ऑफ दिस एलिमेंट, जे काही एलिमेंट प्रेझेंट आहेत यांचं डिटेक्शन आपण करत असतो. ठीक आहे, देन द आयडेंटिफिकेशन ऑफ organic compound involve test such as detection of functional group, their melting point and boiling point, etc. Then identification of organic compound involve tests such as determination of their functional group, त्यांच्या फंक्शनल ग्रुपचं डिटर्मिनेशन, बरोबर आहे, किंवा त्यांचे मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट, अशा गोष्टी डिटरमाइन करण्यासाठी आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिसचा यूज करत असतो. देन क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर इनऑर्गॅनिक सबस्टन्स किंवा सबस्टन्स न म्हणता त्याला मी कंपाऊंड म्हणतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स detection and confirmation of cationic and anionic radicals. आपल्याला जे काही आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय करतो आपण, कटायनिक आणि अनायनिक स्पेसिस जे आहेत त्यांचे रॅडिकल्स हे शोधायचं काम क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण करत असतो. ठीक आहे, मग क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे बेसिकली काय कशासाठी यूज केलं जातं, फॉर डिटेक्शन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर हायड्रोजन आर इम्पॉर्टंट कंपाऊंड जे काही आहेत त्यांना डिटेक्ट करण्यासाठी करतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील तर त्यांचे डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटसाठी आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिसची गरज पडते. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये त्यांचे जे काही हे असतील म्हणजे कटायन आणि अनायन्स
कंपोजिशन जे हे कंपोजिशन डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला ह्या ॲनालिसिसची गरज पडत असते. ठीक आहे. मग इथं